विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी बघा एकदम फाडू प्रश्न आणलेले आहेत मित्रांनो. हा प्रश्न तुम्ही बघितले असेल किंवा न बघितले असेल, पण आज 100% तुम्ही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पाठ करून ठेवाल किंवा तुम्हाला हे प्रश्न कसं येऊन द्या मित्रांनो, तुम्ही याचं उत्तर सांगाल. बघा, या दोन्ही प्रश्न दिसायला एकच आहे असं तुम्हाला वाटत असेल मित्रांनो, तर ते तुमचं गैरसमज दूर करा मित्रांनो. बघा कसं दूर करणार आहे. बघा, याचं दिले 2चा तिसरा घात आणि कंसाचा चौथा घात, आणि याला दिले 2चा तिसरा आणि चौथा घात. बघा मित्रांनो, दिसायला दोन्ही सेम आहे पण उत्तर सेम नसणार आहे. कसं सोडवायचं या इकडं बघा. असं प्रश्न असेल तर याला खालून वरती सोडवायचंय मित्रांनो, खालून वरती. आणि असं प्रश्न असेल तर तुम्ही वरून खाली सोडवायचं मित्रांनो, वरून खाली. पण कसं समजलं नसेल तर पुढे या. बघा, आता हे सोडत असताना काय होणार, हा जो कंस आहे खालून वरती म्हणजे 2चा तिसरा घात आहे आणि घाताचं घात आहे. हे तुम्हाला माहिती असेल, जेव्हा घाताचं घात असतो त्यावेळेस काय करता, गुणाकार. मग तेच करा मित्रांनो. असं असेल तर मग काय करणार, 2चा 3 चौक 12वा घात. 2चा कितवा घात मित्रांनो, 12वा घात. याचं आलं उत्तर किती, 2चा 12वा घात. बघा, हा प्रश्न सोडवायचा आहे. बघा कसं सोडवणार. बघा, 2चा तिसरा घात आणि त्याचा चौथा घात म्हणले, वरून खाली म्हणलं का मित्रांनो, मग सोडवणार कसं. बघा, 3चा चौथा घात तुम्हाला पाठ पाहिजे मित्रांनो. बघा, 3चा चौथा घात किती येतो, 81. मग 3चा चौथा घात येतो मित्रांनो 81. मग याचं उत्तर काय येणार आहे, 2चा 81वा घात. बघा मित्रांनो, हा प्रश्नाचं उत्तर 2चा 81वा घात असेल. मग तुमच्यासाठी एक मी प्रश्न दिलोय मित्रांनो, 5चा दुसरा आणि 5वा असं घात दिलेले. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये फेकून मारा मित्रांनो. चला.